नमस्कार. पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये एकदा का अडकलं ना की वाटतं, देवा, यावर काहीतरी कायमचा उपाय मिळेल का? जमिनीवरची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे, खूप कठीण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पायाखाली एक असा महाकाय गुप्त प्रकल्प आकार घेतोय, एक असा मेगा प्रोजेक्ट जो पुण्याचा रिअल इस्टेट नकाशा अक्षरशः मुळापासून बदलून टाकेल. काय आहे हा पाताळलोक प्रोजेक्ट? चला बघूया फ्लॅट्सकार्टच्या या विशेष विश्लेषणामध्ये. चलो देखते हैं. आता हा आकडा बघा, फक्त 9%. खरंच धक्कादायक आहे ना? पुण्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ 9% जागेवरच आपले पृष्ठभागावरील रस्ते आहेत. म्हणूनच तर IT आणि इतर शहरी व्यावसायिक रोज तासनतास या ट्रॅफिकच्या विळख्यात अडकतात. एकीकडे पुणे ग्लोबल हब म्हणून एवढ्या वेगाने विस्तारत आहे आणि दुसरीकडे आपल्या रस्त्यांवरचा ताण अक्षरशः असह्य झालाय. यावर एका अभूतपूर्व उपायाची अत्यंत गरज होती. आणि इथूनच खरा प्रश्न उभा राहतो. 54 किलोमीटरचा हा प्रस्तावित भूमिगत बोगदा खरोखरच पुण्यातील प्रॉपर्टीचे दर दुप्पट करू शकतो का? हा फक्त एक ट्रॅफिकचा प्रश्न उरलेला नाहीये. या महाप्रकल्पामुळे शहराची पूर्ण निवासी रचनाच बदलणार आहे. जे स्मार्ट गुंतवणूकदार आत्ताच योग्य पावले उचलतील त्यांच्यासाठी हे कॅपिटल ॲप्रिसिएशन म्हणजेच प्रॉपर्टीच्या किमतीतली वाढ प्रचंड वेगाने होणार आहे. हे नेमकं कसं शक्य आहे? चला फ्लॅट्सकार्टच्या डेटामधून डिकोड करूया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. डिकोडिंग द पाताळलोक प्रोजेक्ट, पुण्याचा सबटेरेनियन मास्टर प्लॅन. PMRDAचा अहवाल आणि आमचे फ्लॅट्सकार्टचे विश्लेषण इथे अतिशय रंजक माहिती समोर आणते. तुम्हाला माहीत असेलच, पुण्याची जमीन नैसर्गिकरित्या अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकानं बनलेली आहे. आणि याचा सर्वात मोठा फायदा या 54 किलोमीटर लांबीच्या ट्विन टनल इंजिनिअरिंग चमत्काराला होणार आहे. यामुळे हा प्रकल्प केवळ सुरक्षितच नाही तर अत्यंत किफायतशीर सुद्धा ठरतो. यातला सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक कोणता असेल तर येरवडा ते कात्रज असा थेट जोडणारा तब्बल 14 किलोमीटरचा सलग बोगदा. विचार करा, यामुळे प्रवासाचा वेळ किती वाचेल. आता वळूया दुसऱ्या आणि आपल्यासाठी सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, रिअल इस्टेट रिपल इफेक्ट्स, इन्व्हेस्टर हॉटस्पॉट्स. या पायाभूत सुविधेचा बाजारावर नेमका काय आणि कुठे परिणाम होईल ते पाहूयात. येरवडा आणि कात्रज हे दोन भाग गुंतवणुकीचे पूर्ण चित्रच बदलून टाकणार आहेत. येरवडा हा त्या 14 किलोमीटर बोगद्याचा स्टार्टिंग टर्मिनल असणार आहे. आता येरवडा आधीपासूनच एक मोठं कमर्शियल हब आहे. त्यामुळे आगामी भूमिगत कनेक्टिव्हिटीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तिथे प्रीमियम फ्लॅट्सच्या मागणीत प्रचंड वाढ होत असल्याचं फ्लॅट्सकार्टच्या डेटामध्ये स्पष्ट दिसतंय. आणि दुसरीकडे बोगद्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या कात्रजला थेट उत्तर पुण्याशी ट्रॅफिकमुक्त ॲक्सेस मिळणार आहे. त्यामुळे तिथेही आधुनिक नव्या घरांची मागणी अगदी रॉकेटसारखी वाढतीये. वाघोली आणि खराडीमधील रिअल इस्टेटचं चित्रही तितकंच लक्षवेधी आहे बरं का. वाघोली हे प्रमुख हायवेजला लागून असल्यामुळे परवडणाऱ्या घरांसाठी म्हणजेच अफोर्डेबल हाऊसिंगसाठी ते एक प्रमुख हॉटस्पॉट म्हणून वेगाने पुढे येत आहे. आणि खराडी, प्रमुख IT झोन असलेले खराडी भविष्यात पृष्ठभागावरील ट्रॅफिक कमी झाल्यामुळे लक्झरी आणि हाय अँड कॉर्पोरेट प्रॉपर्टीसाठी अत्यंत आकर्षक पर्याय बनत आहे. स्मार्ट गुंतवणूकदारांचं लक्ष आता या 2 मायक्रो मार्केट्सवर पक्क खेळलेलं आहे. पण ह्या सगळ्यात शहराच्या बाहेरील भागांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. आमचे फ्लॅट्सकार्ट इन्साइट्स दाखवतात की पेरिफेरल बेल्ट्समध्ये म्हणजेच शहराच्या बाह्य भागात एक समांतर बूम पाहायला मिळतोय. ही जी उदयोन्मुख उपनगरे आहेत ती अत्यंत फायदेशीर निवासी प्लॉट्स ऑफर करत आहेत. का? कारण लवकरच ते मध्यवर्ती शहरातील त्या भयानक ट्रॅफिकला पूर्णपणे बायपास करून थेट सिटी सेंटरशी जोडले जातील. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ही एक सुवर्ण संधीच आहे. आता बघूया आपला तिसरा भाग, भविष्यातील ट्रान्झिट इकोसिस्टम, एक बहुस्तरीय मॅट्रिक्स. हा प्रकल्प म्हणजे फक्त एका बोगद्याचा विचार नाहीये. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे 3 टप्प्यांचं अतिशय अचूक एकत्रीकरण. पहिला टप्पा म्हणजे 54 किलोमीटरचे हे भूमिगत बोगदे. दुसरा टप्पा म्हणजे इनर रिंग रोडसोबतचा इंटिग्रेशन. आणि तिसरा टप्पा म्हणजे आउटर रिंग रोडसोबतचा कनेक्टिव्हिटी. या सर्व गोष्टीमुळे काय होईल तर अवजड व्यावसायिक वाहने आणि आंतरराज्य प्रवासी शहराबाहेरूनच वळवले जातील. आधुनिक बांधकामाच्या तंत्रज्ञानामुळे शहराच्या दैनंदिन जीवनात आपल्या रोजच्या प्रवासात कोणताही व्यत्यय येणार नाही आणि तरीही संपूर्ण पुण्याची कनेक्टिव्हिटी एका वेगळ्याच पातळीवर जाईल. आणि आता भाग 4, फ्लॅट्सकार्ट फायनल मार्केट वर्डिक्ट, दीर्घकालीन मूल्य. या संपूर्ण विश्लेषणाचा अंतिम निष्कर्ष काय निघतो ते पाहूया. या रिपोर्टमध्ये अतिशय अचूकपणे एक गोष्ट मांडली आहे. पुणे वेगानं स्वतःला जागतिक दर्जाचे राहण्यायोग्य महानगर म्हणून प्रस्थापित करत आहे. मित्रांनो, हा भूमिगत पाताळलोक उपक्रम केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाहीये, तर तो उद्याच्या प्रीमियम रिअल इस्टेटचा सर्वात भक्कम पाया आहे. जमिनीखालील जागेचा असा स्मार्ट वापर केल्यामुळे जागेची टंचाई तर दूर होईलच, पण प्रदूषणही कमी होईल.
प्रत्यक्ष काम सुरू होऊन प्रॉपर्टीच्या किमती गगनाला भिडण्याआधीच या मायक्रो मार्केटचा अभ्यास करण्याची हीच अगदी योग्य वेळ आहे. जर तुम्हाला हे विश्लेषण आणि ही माहिती खरोखरच उपयुक्त वाटली असेल तर अधिक अचूक रिअल एस्टेट इन्साइट्ससाठी फ्लॅट्सकार्टला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्लेमर: येथे व्यक्त केलेली मते रिअल टाईम फ्लॅट्सकार्ट डेटावर आधारित आहेत आणि बदलत्या बाजाराच्या परिस्थितीनुसार ती बदलू शकतात. पण जाता जाता एका गोष्टीचा नक्की विचार करा. जेव्हा पुण्याचे बहुतांश दळणवळण जमिनीखालून वेगाने धावू लागेल तेव्हा आज तुम्ही जमिनीवर केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य भविष्यात कोणते शिखर गाठेल विचार नक्की करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.